लक्ष दे पिल्लू, गादीवर पडून हातात मोबाईल घेऊन जर तू लेक्चर बघणार असशील ना तर आताच निघून जा. जागेवरून उठ, वही घे, पेन घे आणि मग टेबल चेअरवर बसून हे लेक्चर बघ. आज आपण केव्हीएल याचे नियम बघणार आणि त्याच्यावर नीटला कशा टाईपचे प्रश्न येऊ शकतात हे आपण सोडवणार आहे. या लेक्चरमध्ये मी नीट, जेई आणि बाकी इंजिनिअरिंग मेडिकल एक्झामचे जवळजवळ सगळ्या टाईपचे क्वेश्चन कव्हर करायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण केव्हीएलचे नियम जाणून घेऊ की सर काय नियम असतात. बेसिक आहे एकदम, याच्यावर जास्त आपण डिस्कशन नाही, एक ओव्हरव्ह्यू घेऊ बेटा. सर आम्हाला माहिती आहे की जो इलेक्ट्रिक करंट आहे ना, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सगळ्यात पहिले आम्ही हे शिकतो की हायर पोटेन्शियल पासून तर लोअर पोटेन्शियलला जातो. बरोबर आहे. याचा अर्थ जर मी करंटच्या दिशेने गेलो तर माझं पोटेन्शियल कमी होणार आहे सर का जास्त होणार आहे? करंटच्या दिशेने, हायर टू लोअर करंट चाललाय, मग करंटच्या दिशेने सर पोटेन्शियल तर कमी झालं. आणि हे जे बेटा पोटेन्शियल कमी होतं ना त्यालाच आपण पोटेन्शियल ड्रॉप असं म्हणतो. पोटेन्शियल ड्रॉप असा इंग्रजीमध्ये तुम्ही शब्द बघत असाल. आणि लक्षात घे, जेव्हा पण पोटेन्शियल कमी झालं तर तो जो पोटेन्शियलचा चेंज आहे तो नेहमी काय येतो सर? निगेटिव्ह येतो. म्हणजे आपण नेहमीच निगेटिव्ह साईन घेणार. मी शिकवेल कसं सर्किटमध्ये वापरायचं. त्याच पद्धतीने जर मी करंटच्या विरुद्ध दिशेने गेलो, ही बघ ही विरुद्ध दिशा आहे, करंट असा चाललाय, विरुद्ध दिशेने गेलो तर लोअर टू हायर चाललोय म्हणजे पोटेन्शियल वाढतं, म्हणजे सर इथं तुम्ही प्लस घ्या. आणि याला बेटा इंग्रजीत शब्द आहे पोटेन्शियल गेन. एवढंच समजून घ्यायचं इथे. दुसरं एक सर्किट एलिमेंट येतो तो म्हणजे बॅटरी. आता बॅटरीची एक मोठी दांडी आहे आणि एक छोटी दांडी आहे. मोठी दांडी काय डिनोट करते? हायर पोटेन्शियल. छोटी दांडी काय डिनोट करते बेटा? लोअर पोटेन्शियल. म्हणजे जर मी मोठ्यापासून छोट्याकडे गेलो, मोठ्यापासून छोट्याकडे गेलो तर सर माझं पोटेन्शियल कमी होईल 100%. म्हणून आपण नेहमी काय लिहायचं? आता इकडे मायनस प्लस कसं लिहायचं? त्यासाठी एक तर आपण प्लस ई म्हणजे बॅटरीचा ईएमएफ ई पकडलाय मी, सेल किंवा बॅटरीचा ईएमएफ ई पकडलाय, तर प्लस ई किंवा मायनस ई लिहितो. तर पोटेन्शियल कमी झालं म्हणजे काय लिहितो सर आपण? मायनस ई. आलं लक्षात? तसंच जर मी लोअर टू हायर गेलो, लोअर टू हायर म्हणजे कळालं नाही सर, छोट्या दांडीपासून मोठ्या दांडीकडे जर गेलो तर तू काय करशील बेटा? तर तू पोटेन्शियल गेन असं म्हणशील किंवा सर पोटेन्शियल वाढलंय म्हणजे आपण इथे प्लस ई वापरणार. कळालं? करंटच्या दिशेने गेलं तर पोटेन्शियल कमी होतं म्हणून निगेटिव्ह, करंटच्या विरुद्ध दिशेने पोटेन्शियल वाढतंय म्हणून पॉझिटिव्ह. बॅटरीच्या मोठ्या दांडीपासून छोट्या दांडीला जर गेलो तर पोटेन्शियल कमी होतं म्हणून मायनस ई, आणि छोट्यापासून मोठं गेलं तर पोटेन्शियल वाढतं म्हणून प्लस ई. आलं का लक्षात? ओके सर, आलं लक्षात. आता आपण हे लावून बघू बेटा की आपल्याला येतं का. चला आता याचं इक्वेशन कशा लिहायचं अत्यंत महत्वाचं आहे. इक्वेशन लिहिताना बरेचदा चुकतो आपण. मला व्हीए मायनस व्हीबी विचारलंय, मी आता सुरू करतो बघ. कुठून सुरू करता सर? ए पासून सुरू करतो. सगळ्यात पहिले हा पहिला जो ए पॉइंट आहे ना तो जसाचा तसा लिहून घ्यायचा. व्हीए लिहिला? हो सर लिहिला मी. त्याच्यानंतर बघायचं कुठला एलिमेंट आहे? रेजिस्टन्स आहे. करंटच्या दिशेने चाललोय आपण की करंटच्या विरुद्ध दिशेने? सर करंटच्या दिशेने चाललोय. करंटच्या दिशेने जात असेल तर पोटेन्शियल कमी होतं म्हणून मी इथे लिहितो बेटा मायनस आय आर. याच्या पुढे कोणी सर्किट एलिमेंट आहे का? नाहीये सर, कुठलाही सर्किटचा एलिमेंट नाही, म्हणजे बॅटरी नाहीये, रेजिस्टन्स नाहीये, कॅपॅसिटर नाही, काही नाहीये. म्हणून मी बेटा डायरेक्टली या पॉइंटचं पोटेन्शियल लिहिल व्हीबी. आलं का लक्षात? मग तू इथून म्हणू शकतो व्हीए मायनस व्हीबी किती आलं? आय आर. ओके सर, हे कसं करायचं? नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आता मला परत एकदा मी ए टू बी जातो. बघ बेटा आपण ए टू बी जाऊ. ठीक आहे सर. सगळ्यात पहिले या पॉइंट पोटेन्शियल ॲज इट इज झालं सर. करंटच्या विरुद्ध दिशेने की करंटच्या दिशेने? नाही नाही नाही, करंट या दिशेने, पण आपण चाललो कुठल्या दिशेने बेटा? दुसऱ्या दिशेने चाललो. म्हणजे आपल्याला प्लस करावं लागेल. बघ इथं दिले अपोजिट डायरेक्शन असेल तर प्लस करायचं, म्हणून इथं काय लिहायचं बेटा? प्लस आय आर वन. पुढे काय लागलं सर? बॅटरी यायला लागली. बॅटरीच्या मोठ्या दांडीपासून छोट्या दांडीकडे चाललोय, मोठ्यापासून छोट्याकडे चाललो तर पोटेन्शियल ड्रॉप होईल म्हणून मी काय लिहिल बेटा? मायनस ई. आलं का लक्षात? इथे काय परत करंटच्या विरुद्ध दिशेने म्हणजे परत प्लस आय आर टू. आणि इथे काही उरलं का बेटा? आय आर टू लिहिल्यानंतर काही उरलं का? काहीच उरलं नाही म्हणून व्हीबी ॲज इट इज लिहायचं. म्हणजे जर कोणी मला विचारलं व्हीए मायनस व्हीबी किती आहे तर मी डायरेक्ट सांगू शकतो इथून व्हीए मायनस व्हीबी इज इक्वल टू किती येईल सांग बरं? हे यायला पाहिजे ई मायनस आय इन ब्रॅकेट
R1 प्लस R2. क्लिअर झालं तुला? नियम क्लिअर झाले. आता डायरेक्ट युद्धाला सुरू करू आपण. शस्त्र थोडं शिकायचं, वापर जास्त करायचा, तरच युद्ध जिंकता येतं बेटा. चला, मला इथे पाहिजे VA मायनस VB. पेन घे, पेपर घे, सुरू कर. चल सर, ए पासून बी ला जाऊ आपण. चला जाऊ ए पासून बी ला. करंटच्या दिशेने चाललोय, ठीक आहे. मी लिहितो ए. करंटच्या दिशेने म्हणजे निगेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे काय लिहि सर? मायनस. करंट किती बेटा? 2. रेजिस्टन्स किती आहे? 4. झालं. बॅटरीच्या मोठ्या दांडीपासून छोट्या दांडीपर्यंत म्हणजे मायनस येईल, बरोबर? शाब्बास. परत सर, करंटच्या दिशेने चाललोय म्हणजे मायनस. आय किती बेटा? 2. आणि आर किती आहे? 2. आणि इज इक्वल टू याच्या पुढे काहीच नाही म्हणजे VB. किती आलं हे सर? -8, -6, -14, -14 आणि -4 किती होतं? -18. म्हणजे यायला पाहिजे VA मायनस VB इज इक्वल टू 18 व्होल्ट. परीक्षेमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड असला ना तरी तू काम करशील. कसं? सपोज तुझं आन्सर -18 आलं, तू काय करशील? प्लस मायनस मध्ये चूक करशील ना. -18 आलं, तुला काय, तू काय म्हणशील? चुकलं. का चुकलं? कारण VA कसा कमी असू शकतो रे? VA तर जास्त पाहिजे ना, कारण जास्त पासून तर करंट कमीकडे जातो. अरे हो की नाही? हा, चल शाबास. चल इकडे लक्ष दे आता. चल पुढे. सर VA मायनस VB. सर इथे 2 बॅटरी आहे, फरक पडत नाही बेटा, फरक पडत नाही. चल VA, शाबास. सर इथे करंटच्या दिशेने, करंटच्या दिशेने म्हणजे -1 × 3. परत एकदा बॅटरीच्या मोठ्या दांडीपासून छोट्या दांडीपर्यंत 4, -4. परत एकदा किती आलं बेटा? 1 × 2. प्लस लिहिलं सर चुकून? हा, प्लस लिहिलं. अशा चुका होऊ शकतात, हा, नीट लक्ष द्यायचं. -1 × 2 झालं. परत आता बॅटरीच्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत का मोठ्यापासून छोट्यापर्यंत? सर छोट्यापासून मोठ्यापर्यंत म्हणजे पोटेन्शियल गेन व्हायला लागलं म्हणून इथं +3 लिहिलं बेटा. आणि इज इक्वल टू काय येणार? VB. बरोबर. एकदा बघून घे बरं. आपण इथे मायनस लिहिलं, हा सर मायनस आले. इथे 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 पण मायनस आले, इथे मायनस आले आणि इथे प्लस आले. एकदम बरोबर आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. -4, -3, -7, -7, -2, -9, -9 +3 -6 म्हणजे VA मायनस VB किती आला बेटा? 6 व्होल्ट. क्लिअर? अरे क्लिअर आहे, शाबास. चला ओके. हे कसं करा सर? तसंच करायचं रे, जसं माग केलं तसंच करायचं. चल पटपट करू. चल सुरू कर. चल कुठून सुरू करतो? काय विचारलंय बेटा? बी विचारलंय. आता ते काही विचारू शकतात रे. VA दिला असेल VB विचारतील, VB दिला असेल तर VA विचारतील, दोन्ही दिले असेल तर रेजिस्टन्स विचारतील. आलं का लक्षात? आपलं सॉल्व करायचं काम आहे. चल पटकन VA पासून सुरू कर. सर VA व्हॅल्यू नंतर टाकू आपण, ठीक आहे? नंतर करंटच्या दिशेने का करंटच्या विरुद्ध दिशेने? सर विरुद्ध दिशेने म्हणजे येईल बेटा +10 × 0.1. शाबास. त्याच्यानंतर छोट्यापासून मोठ्याकडे म्हणजे परत एकदा सर प्लस, ठीक आहे. परत एकदा करंटच्या विरुद्ध दिशेने म्हणजे 20 × किती यायला पाहिजे? 0.1. ठीक आहे सर. परत एकदा छोट्यापासून मोठ्याकडे म्हणजे येणार सर +3 आणि इकडे करंटच्या विरुद्ध दिशेने म्हणजे येणार बेटा 30 × 0.1 इज इक्वल टू किती यायला पाहिजे सर? VB. आता पटकन व्हॅल्यू ठेवून टाक. चल VA ची व्हॅल्यू ठेव 20 म्हणजे यायला पाहिजे सर 20 + 10 × 0.1 केलं तर 1 + 4 + 2 + 3 + 3 बरोबर आहे का? इज इक्वल टू VB. किती आला रे VB बघ बरं? 20 आणि 1 21, 21 4 25, 25 2 27 30 33. 33 आलं का? शाबास. 33 व्होल्ट आलं. हे बरोबर आन्सर आहे. आलं लक्षात? थोडा प्रेझेन्स ऑफ माइंड पण ठेवायचा. जर मायनस आन्सर आलं, ठीक आहे, किती आपल्याला VA आला किती? 33, VB 33 आला. जर मायनस आन्सर आलं परत एकदा तेच आहे. जर मायनस आलं म्हणजे लोअर टू हायर करंट चाललाय, असं कसं होईल रे? म्हणजे याचं व्हॅल्यू ना, VB ची व्हॅल्यू ना ही 20 पेक्षा जास्तच पाहिजे, बरोबर आहे का? ओके सर, कळाल सर. आता हे कसं करायचं? हे जरा चांगल्या टाईपचे प्रश्न आहे, ठीक आहे ना? करशील, मला माहिती तू हुशार आहे ना? मेहनत करायची बेटा, सगळं होतं. हे कसं करायचं आता? आता हे करायसाठी ना सर काय करावं बरं? VX - VY. इकडे आता काही दिलेलं नाही आपल्याला. सगळ्यात आधी जर मला VX - VY काढायचं असेल तर जर मी असं जरी गेलो तर मला याच्यातलं करंट माहिती पाहिजे ना रे. करंट माहिती आहे का? बिलकुल माहिती नाही सर. करंट माहिती नाही, पण मला एक डोकं लावता येईल. काय डोकं लावता येईल? इकडचा रेजिस्टन्स टोटल 3 ओम आहे बघ. हा 1 आणि 2 सिरीजमध्ये 3 आणि इकडे पण 3 आहे. तू करंट डिव्हिजन शिकलाय का? करंट डिव्हिजनचा फॉर्म्युला आठवतो का तुला? I = I1. सपोज I1 काढायचं तर I1 = I × R2/R1 + R2 है ना? तसाच I2 साठी I × R1/R2 + R2. हे सगळं जाऊ दे, फॉर्म्युला जाऊ दे. इथे तर फॉर्म्युल्याची गरज नाही. बघ मी काय डिस्कस करतोय बेटा. इकडून किती करंट जाईल? 2 एम्पियर. का बरं जाईल सर?
कारण रेजिस्टन्स इक्वल आहे म्हणजे करंट इक्वली डिवाइड होणार. एवढं येतं की नाही तुला? हो सर येतं. मग आता एकदा जर तू हे केलास तर तुला काय करायचंय, तुला VX मायनस VY आहे ना, तर मी असं बघ. ठीक आहे सर, चालतं. मग असं जर गेलो आपण तर जमतंय का आपल्याला? परत एकदा एक्स पासून सुरू कर. चल सर ठीक आहे सर. VX करंटच्या दिशेने का विरुद्ध दिशेने? करंट असं चाललंय विरुद्ध दिशेने म्हणजे प्लस येणार बेटा, +2 × 1. करंटच्या विरुद्ध दिशेने म्हणजे यायला पाहिजे -2 × 2, बरोबर आहे का? आणि इकडे VY, अरे मायनस येईल ना, करंट असं चालला इकडे 2 एम्पियर, बरोबर आहे का? 100% सर. हे किती आलं बेटा? 2 - 4 म्हणजे -2 आलं. तुला काय विचारलं होतं? VX मायनस VY. VX मायनस VY चे आन्सर आलं पाहिजे 2 व्होल्ट. येते का? नीट लक्ष देऊ नये आता. जर इथे रेजिस्टन्स सेम असते म्हणजे आहेच इथे, म्हणून तुला काही प्रॉब्लेम नाही, करंट डिवाइड करून टाकला. जर बेटा रेजिस्टन्स सेम नसते तर तू काय केलं असतं, तर करंट डिव्हिजन रूल वापरला असता. करंट डिव्हिजन रूल साठी तुला दाखवतो, इकडे बघ. इकडे मला फक्त एवढं सांग, तू या प्रश्नामध्ये करंट डिव्हिजन रूल वापरावा लागेल की नाही? वापरावं लागेल. का वापरावं लागेल सर? कारण की हे रेजिस्टन्सेस वेगळे आहेत आणि हे रेजिस्टन्सेस वेगळे आहेत. खालचे 8 आणि वरचं किती बेटा? 4 आहे. आता ऐक जरा, तुला मी आधी एक छोटंसं काम देतो. काय काम देतो? मला आहे ना, तू टोटल करंट काढता येईल का तुला? 100% काढता येईल सर. टोटल करंट इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय हा रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स किती? 2 2 4 4 4 8 आणि हे पॅरल मध्ये ते येऊन जाईल तुला. त्याच्यानंतर काय करायचं बघा, 12वीचे विद्यार्थी तुम्ही, कन्सेप्च्युअल डिस्कशन चालू, नीट लक्ष द्या. तुला I1 आणि I2 पण लिहिता येईल का? हो सर लिहिता येईल. I1 इज इक्वल टू I, इकडचा रेजिस्टन्स बघायचा बेटा. इकडचा रेजिस्टन्स किती आहे? 2 आणि 2 किती आहे सर? 4. पूर्ण घ्यायचा बरं का? ए दादा पूर्ण घ्यायचा नाही तर फक्त एवढा घेशील. अरे करंट तर असा चाललाय ना पूर्ण. ओके सर. आणि इथे 4 4 किती बेटा? 8. म्हणजे मी R2 ला घेतो 8. काही प्रॉब्लेम आहे का? नो प्रॉब्लेम सर. मी फक्त करंट डिव्हिजनचा फॉर्म्युला लिहितोय की टोटल करंट इंटू मला याच्यातून पाहिजे, तर ज्याच्यातून करंट असतो ना तो रेजिस्टन्स कधीच न्यूमरेटरला येत नाही, एवढं लक्षात ठेव. करंट डिव्हिजन मध्ये आणि व्होल्टेज डिव्हिजन मध्ये काय येतो? तो न्यूमरेटरला येतो, बरोबर आहे का? मला काय म्हणायचंय, I इंटू सर इथे काय येतं? इथे येणार बेटा R2 अपॉन R1 प्लस R2. ठीक आहे. त्याच पद्धतीने तू I2 पण काढू शकतो. I2 किती येईल सर? I इंटू R1 अपॉन R1 प्लस R2. I1 I2 आला ना की मग VX मायनस VY करायचा. अरे जसं मागचं केलं होतं, करशील का? ते करून आन्सर सांग मला किती येईल. ठीक आहे, आन्सर फाइंड करा, तुम्ही स्वतः फाइंड करा. मी शॉर्टकट सांगतो. इथे शॉर्टकट काय, पण तुला KVL आणि हे करंट डिव्हिजनची प्रॅक्टिस करायची बरं का, म्हणून तू सॉल्व्ह करूनच बघ. शॉर्टकट काय सर? इथे डायरेक्ट मला सॉल्व्ह करायची गरज नाही. हे डायरेक्ट हा जर तुला कळालं, थोडा अनुभव असेल तर 10 सेकंदचा प्रश्न आहे. का बरं 10 सेकंदचा प्रश्न आहे? इथे वीटस्टोन दिसतोय का? हा 2 4 2 4. हो सर हा वीटस्टोन आहे. मग जर बेटा वीटस्टोन आहे सर, इथे रेजिस्टन्स नाही ना. अबे रेजिस्टन्स असो नसो काय फरक पडतो यार वीटस्टोन मध्ये? वीटस्टोनचा कन्सेप्ट काय? जर या रेजिस्टन्सचा रेशो सेम असेल तर ह्या पॉईंटचं आणि ह्या पॉईंटचं पोटेन्शियल काय असते? सेम असते. याचा अर्थ ह्या पॉईंटचं आणि ह्या पॉईंटचं पोटेन्शियल जर सेम आहे, याचा अर्थ VX मायनस VY किती येणार? 0. अरे काही करायची गरज आहे का? काहीच करायची गरज नाही. मात्र मला या मेथडनी तू आन्सर काढून दाखवणार आहे की नाही? शाबास. ओके सर. चल पटकन आता हे सांग, काय पाहिजे सर? इथे काय फाइंड करायचंय बेटा? इथे परत VA मायनस VB फाइंड करायचं. आता काय करायचं? थोडीशी मदत करा मला फक्त सांग की तुला करंट काढता येते का याच्यातून? अरे तेवढा हुशार विद्यार्थी आहे ना तू? हो सर अभ्यासू. हुशार म्हणजे मेहनत करणार म्हणतो, डोक्याने नाही. हा ठीक आहे. चला इकडे लक्ष द्या. आता करंट जर काढायचं असेल ना करंट, तर करंट कसा काढणार? 12ची बॅटरी म्हणते करंटला असं जा, 3ची बॅटरी म्हणजे असं जा. म्हणजे मला काय करावं लागेल बेटा? 12 - 3 डिवाइडेड बाय सर टोटल रेजिस्टन्स किती आहे? टोटल रेजिस्टन्स सिरीज मध्येच आहे ना. 2 आणि 1 3, 3 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 9. किती आला बेटा करंट? 1 एम्पियर. पण 1 एम्पियर कसा आला रे? क्लॉकवाईज आला का अँटी क्लॉकवाईज आला? जे 12ची बॅटरी म्हणेल तसाच करंट जाईल, म्हणजे असा करंट आला का बेटा करंट? मग करंट आल्यानंतर तुला A to B जाता येते ना? अरे जाता येते की नाही A to B? हो सर जाता येतं. चल असा A to B चल बरं माझ्यासोबत A to B येतोय का? चला VA मायनस, आता इथून काय, आता करंटच्या दिशेने चालू म्हणजे मायनस लिहायचं. -2 × 1. शाबास. छोट्यापासून मोठ्यापर्यंत म्हणजे प्लस येईल 12. ठीक आहे सर. परत एकदा हा 1 म्हणजे -1 × 1 काही प्रॉब्लेम नाही. -2 × 1 करंटच्या दिशेने इज इक्वल टू VB. बघ बरं आन्सर किती येतं? 12 मधून हे किती आलं बेटा? 12 मधून 4 गेले 8, 8 आणि 1 7, म्हणजे VA मायनस VB किती यायला पाहिजे सर? VA मायनस VB यायला पाहिजे -7 व्होल्ट. सोडून बघ बरं का, छोटी मोठी कॅल्क्युलेशनची मिस्टेक होऊ शकते इकडं, पण तू व्यवस्थित सोडून बघ आरामात. आलं का लक्षात? ओके सर. एक लक्ष दे,
हे कसं सॉल्व्ह करायचं, हे पण सोपं आहे. आता इकडे इथलं पोटेन्शियल दिलं नाही ना, इथलं पोटेन्शियल घे. हे 50 वोल्ट आहे बेटा, हे 50 वोल्ट आहे. ठीक आहे. मला पाहिजे व्हीबी नाही, काय पाहिजे मला, व्हीए पाहिजे, व्हीए. सगळ्यात आधी सर हे काय, हे ग्राउंडेड बेटा. ग्राउंडेड म्हणजे इथलं पोटेन्शियल किती असणार आहे, 0 वोल्ट. हे 0 वोल्ट आहे बरं का. व्हीबीची किंमत झाली 0 वोल्ट. हां सर, एवढं कळालं. सगळ्यात पहिले आपण काय करू, करंट काढू. अरे करंट शिवाय कसा केव्हीएल लावणार आहे तू? हां, मग याचा अर्थ करंट काढायचं. करंट कसा येईल, असा येईल की नाही करंट? ओके सर. मग करंट येईल बेटा, करंट आला 50 भागिले हे किती आहे, 5 आणि 7 12, 12 आणि 13 किती, 25. 50/25 किती येईल रे, 2 एम्पियर. 2 एम्पियरचा करंट आला. आता करू शकतो का, 100% करू शकतो. ए टू बी जा, ए टू बी गेलं तर काय सर, ए व्ही ए. करंटच्या दिशेने म्हणजे -5 × 2 -7 × 2 आणि इज इक्वल टू किती बेटा, व्हीबी. व्हीबीची किंमत 0 टाक, आन्सर येऊन जाईल. माझ्या मध्ये आन्सर यायला पाहिजे 5 × 2 = 10, 10 आणि हे किती यायला बेटा, 24 वोल्ट आन्सर येते. आलं का? ओके सर, ओके सर. सर दिस इज व्हेरी गुड क्वेश्चन सर, करू शकतो क्वेश्चन. हा चॅलेंज नाही करत आहे, फक्त म्हणतोय हा क्वेश्चन चांगला आहे थोडा. का चांगला आहे? हा क्वेश्चन कोणीच सॉल्व्ह करू शकत नाही. का सॉल्व्ह करू शकत नाही? कारण ना या क्वेश्चनसाठी एक डेटा लागतो, जो डाटा मी इथं विसरलो आहे. तो डेटा मी तुला देऊन देतो बेटा. या क्वेश्चनसाठी व्हीएबी लागतो. व्हीएबी 4 वोल्ट है ना. ठीक आहे, व्हीएबी 4 दिलाय. ए आणि बी च्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स दिले. आता सॉल्व्ह करून बघ. ठीक आहे ना, चांगला प्रश्न आहे. मला काय फाइंड करायचं, एक्स ची किंमत फाइंड करायची. फाइंड एक्स काय आहे सर, रेजिस्टन्स इथे बेटा है ना, रेजिस्टन्स आहे. कसं फाइंड करशील एक्स ची किंमत? आता प्रॉब्लेम असा आहे की मी असं जाऊ शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही, मी असं जाऊ शकतो. कारण मला ए आणि बी माहिती आहे ना, व्हीएबी माहिती आहे ना बेटा, मला असं जाऊ शकतो. पण करंट माहिती आहे का तुला? करंट नाही माहिती. मग करंट कुठून मिळेल? तर करंट इथून मिळेल. कसं मिळेल सांगतो तुला. सगळ्यात पहिले मला सांग, करंट कसा फ्लो होईल? सर करंट ना 100% मला वाटते असा फ्लो होईल. 100% काय होणारच आहे. का बरं होणार आहे? कारण 5 ची बॅटरी ना बेटा, 5 ची बॅटरी 2 ला डॉमिनेट करेल. म्हणजे 5 ची बॅटरी जसा करंट घेऊन जाईल तसा करंट येईल. मी म्हणतो इकडून करंट आहे आय, असा आपण म्हणू आय करंट पूर्ण बॅटरीत आहे. सर इथं डिवाइड नाही होणार का करंट? अबे ते सर्किट थोडी बाहेर डिवाइड व्हायला, येण्यासारखं करू नको. हां चला इकडे लक्ष दे. आता मी काय करतो बेटा, मला जायचं ए पासून तर बी पर्यंत. चला सर ए पासून बी ला एक चक्कर मारून येऊ. का बरं चक्कर मारतो ना? करंट फाइंड करायला बेटा, करंट फाइंड करायला. चल पटपटली. सर व्ही ए करंटच्या दिशेने, करंटच्या विरुद्ध दिशेने. सर करंटच्या विरुद्ध दिशेने म्हणजे +10 आहे. ठीक आहे. बॅटरी मोठ्यापासून छोट्याकडे म्हणजे -5 इज इक्वल टू व्हीबी. आता व्हीबी ला इकडे घे. अच्छा, व्हीएबीचा अर्थ काय होतो? सर व्हीएबीचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स दिलाय, म्हणजे व्हीए मायनस व्हीबीची किंमत आहे बेटा ती. ही दिली 4 वोल्ट. बरोबर आहे का? ओके सर. आता काय करायचं, व्हीए मायनस व्हीबी ला इकडे आण, व्हीए मायनस व्हीबी ला इकडे आण आणि मी डायरेक्ट लिहितो व्हीए मायनस व्हीबी आला तर हा 4 इकडे होऊन जाईल. 4 - 5 इज इक्वल टू -10 येईल का? -10 आय येईल आणि आय इज इक्वल टू 0.1 एम्पियर. करंटची व्हॅल्यू आली 0.1 एम्पियर. विषय संपला. का बरं विषय संपला सर? का बरं विषय संपला? यासाठी संपला बेटा, कारण आता आपल्याला इकडून जाता येणार आहे. अरे जाता येईल की नाही? येस सर. आणि आता इकडून गेल्यावर लगेच माझं आन्सर येणार आहे. आन्सर आलं आहे, येणार आहे. कलर मार्कर कुठे गेला? हा सापडला. आता इकडे लक्ष दे. व्हीए पासून व्हीबी ला पटकन. सर व्हीए मायनस, मोठ्यापासून छोट्याला चाललं ना म्हणून -2. अच्छा, करंटच्या दिशेने. हा सर करंटच्या दिशेने म्हणजे करंटच्या दिशेने परत एकदा मायनस. आयची किंमत किती? 0.1. 0.1 इंटू एक्स आणि इकडे यायला बेटा व्हीबी. आता सॉल्व्ह करून टाकशील तू है ना? करून टाकशील, करून देऊ. चल करून देतो. व्ही मायनस व्हीबी परत इथं 4 येऊन दे. 4 - 2 इज इक्वल टू 0.1 एक्स. एक्सची किंमत किती आली बेटा? 20 ओम. अरे मजा आली की नाही? मजा आली की नाही? हां मस्त क्वेश्चन होता. ठीक आहे, मजा आली सर, मजा आली सर. मग हे गृहकार्य करून टाक. गृहकार्य करून टाक. गृहकार्य म्हणजे सर होमवर्क बेटा, होमवर्क. मला आर ची व्हॅल्यू पाहिजे. आर रेजिस्टन्स आहे, त्याची व्हॅल्यू पाहिजे. कमेंट सेक्शन मध्ये कमेंट कर.